आश्वासनं जे दिले जातात कोल्हे कुटुंबाने ते कोल्हे कुटुंब नेहमी पूर्ण करत असतो. आदरणीय ताई, आपण बघितलं असेल की आमदारकीच्या कालखंडामध्ये ताईंनी जे काम केलं तालुक्यामध्ये ते प्रामाणिकपणे काम केलं. आत्ताचे जे आमदार आहे हे फक्त फ्लेक्स बहादर आमदार आहे. कुठं काम केलं काम दिसत नाही, पण यांचे फ्लेक्स फार मोठ्या प्रमाणात लागतात. त्याचे एक उदाहरण सांगतो. 8 दिवसापूर्वी ताईंनी गडकरी साहेबांना भेटून आपल्या रोडला साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन पर्यंत 20 कोटी रुपये मंजूर केले. आमदार महाशयांना ते काल कळलं. आज लगेच त्यांचे फ्लेक्स आणि त्यांचे व्हॉट्सअपला चालू झालं. गडकरी साहेबांचा एखादा फोटो टाकायचा चालू झालं. अहो, देशामध्ये भारतीय जनता पार्टी कमळाची सत्ता आहे. मग ताईंनी सांगितलेलं काम लवकर होईल का आमदारांनी सांगितलेलं काम लवकर होईल? ताईंनी सांगितलं. मग ताईंनी गडकरी साहेबांना सांगितलं आमचे कॉलेजची मुलं असतील, आमचे बाकीचे राहणारी इकडची सगळी मंडळी असतील, याच्यासाठी तो रस्ता फार खराब झालेला आहे, तो रस्ता आम्हाला करून द्यायचं. साहेबांनी 1 मिनिटात 20 कोटी रुपये दिले. असे कितीतरी उदाहरणं आहे की जे ताईंनी कामं केले आणि त्याचं श्रेय फक्त हे लोक घेतात. मी आमदारांचा बरेच याच्यातनं विचारतोय की तुम्ही 6 वर्षात खरं काय केलं ते लोकांना दाखवा. चुकीचं फक्त लोकांपुढे मांडलं जातं. काय मांडलं जातं? आम्ही 5 नंबर तळ केलं. मला सांगा, आदरणीय कोल्हे साहेबांनी 45 एकर जमीन जर यसगावला घेऊन ठेवली नसती तर त्या तळ्याला तुम्ही कुठून जागा आणली असती? मी तर एका मीटिंग मध्ये आमदारांना विचारलं की 5 नंबर तळ झालं, कोपरगावची लोकसंख्या वाढतीये, भविष्यामध्ये 6 नंबरचं तळ करावं लागल, मग याला जागा कुठून आणणार? मायगाव देशमुखला देणार का तुम्ही? हे आदरणीय कोल्हे साहेबांनी करून ठेवलं. 45 एकर जागा घेऊन ठेवली भविष्याचा वेध घेऊन, म्हणून आज आपल्याला पाणी येतंय. आणि आज जर तुम्ही बघितलं 5 नंबर तळ, आम्ही स्वतः जाऊन बघितलं, एकदम हिरवं पाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये. त्या तळ्याचं टेक्निकली सुद्धा सगळं चुकलेलं आहे की त्या तळ्यातलं खराब झालेलं पाणी सुद्धा बाहेर काढता येत नाहीये. आज ते खराब झालेलं पाणी आणि पहिले जे तळे याच्यातलं पाणी मिक्स केलं जातं आणि आज ते कोपरगावला दिलं जातं, हे इथल्या आमदाराला दिसत नाही. नगरपालिकेचं सीओ 4 वर्ष, कुठलीही तिथं नगराध्यक्ष नगरसेवक नसताना फक्त आमदार साहेब आणि सीओ या दोघांच्या भरोश्यावर कारभार चालला. तो कारभार कसा चाललाय आपण सगळ्यांनी बघितलं. माझा कोपरगाव मध्ये बरीचशी अशी कामं आहे की ती ताईंनी केली. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जर हाक मारली तर संजीवनीला आपला हा आवाज जातो. आपला परिसर असा आहे. मला सांगा, या परिसरासाठी कोळपेवाडी नगरी काय दिलं? काय समस्या आली असं आमदारांनी काय दिलं? मला कुठून सांगावं एखाद्याने की कोळपेवाडीची कधी मला अँब्युलन्स मिळाली, कोळपेवाडीची कधी इथं फायर फायटर आली, कोळपेवाडीचं इथं कधी फवारण्यासाठी यंत्रणा आली, काय आलं हे एकदा दाखवा. आणि मग लोकांना काहीतरी गुणथापा मारा. कुठलंही तुमचं काम नाही, फक्त यायचं, भाषणं करायची आणि लोकांना चुकीचं सांगायचं. 2 नगराध्यक्षाचे उमेदवार तुम्ही फक्त याच्यात आता तुलना करा. पराग संधान आणि काका कोयटे असे डोळ्यापुढे ठेवून जरा आपण फक्त एक थोडस त्याच्यावरती अभ्यास करा की जो माणूस 2001 मध्ये कोपरगाव नगरपालिकेचं इलेक्शन हरल्यानंतर कोपरगाव मध्ये कुठेही दिसला नाही. 25 वर्ष एकदम गायब. पराग संधान 8 वर्षापूर्वी नगरपालिकेचे इलेक्शन जेव्हा हरले, दुसऱ्या दिवसापासून त्यांनी कामाला सुरुवात केली. असा एकही वार्ड नाही, असा एकही गल्ली नाही की जिथं 8 वर्षामध्ये पराग संधान गेले नाही. मग असा उमेदवार आपल्या पुढे असताना, आपल्या सुखदुःखाला धावून येणारा उमेदवार आणि एसी मध्ये फिरणारे किंवा एकदम कार्पेट वरती चालणारे उमेदवार, याचं इमॅजिन करा ना तुम्ही काय होईल, याचं तुलना करा. तो माणूस कधी तुम्हाला भेटणार सुद्धा नाही. आणि असं आम्हाला कळलं नाही की आदल्या दिवसापर्यंत ताईंच्या संपर्कात, भैया साहेबांच्या संपर्कात हे प्रामाणिकपणे बिचारे आपले गोळ्या बावड्यापणाने सांगताय, काका हे करायचं, काका ते करायचं, काका सगळं ऐकू राहिले.
आणि रात्रीत असं काय घडलं आम्हाला कळलं नाही, एकदम उडी मारली. त्या भागामध्ये आपण नेहमीच बघितलं, संजीवनीची यंत्रणा असेल कोपरगावमध्ये काही जरी झालं, आदरणीय बिपिन दादा असतील, आदरणीय भैयासाहेब असतील, हे तिथं पोहोचलेले असतात. भैयासाहेबाला तुम्ही रात्री फोन करा, फोन चालू आहे. दादांना फोन करा, फोन चालू आहे. मग आपली माणसं आपल्यासाठी एवढी धडपडत असताना निवडणुकीमध्ये आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे मला वाटतं उभं राहिलं पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे. काय झालं 2019ला 800 मतांनी ताईंना पराभव स्वीकारावा लागला. काय त्याची आपल्याला सगळ्यांना किती त्याची झळ पोचली. आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पार्टी यांचं सरकार मुख्यमंत्री आहे. आणि मग कोपरगावमध्ये कोण पाहिजे? मागच्या नगरपालिकेच्या इलेक्शनला नगराध्यक्ष आपण दिला एक वेगळ्या विचाराचा, आपले नगरसेवक दिले वेगळ्या विचाराचे. काय झालं त्या नगरपालिकेमध्ये? काही कारभार चालला नाही. नगराध्यक्ष कोणाचं ऐकत नव्हता, नगराध्यक्षाला कोणाशी काही घेणं देणं नव्हतं. ताई त्या काळामध्ये आमदार असताना कितीतरी निधी आणला, ताईंनी कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते माझे ऐकण्याच्या पलीकडे गेलेले होते. मी पण एवढा भरलेला होता की काही त्याला लिमिट नाही. मग असं असताना आपण आता हा सगळा विचार आपल्याला फार बारकाईने करायचा आहे की जो माणूस आपल्यासाठी आहे, जो माणूस आपल्यासाठी रात्रंदिवस काम करतो, तर त्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. दुसरं मला एक साधे असे हे लोकांचे जर कारनामे काढले तर फार मोठं पुस्तक होईल. खोटं बोला, रेटून बोला, एवढाच प्रकार यांचा आज चालू आहे. कोपरगावमध्ये पाण्याचा प्रश्न असेल, कोपरगावकरांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही. आदरणीय दादांनी 3 केमिस्ट संजीवनी कारखान्याचे नगरपालिकेच्या जिथं वॉटर सप्लाय आपलं पाणी फिल्टर होतं तिथं दिलेली होती. मागच्या इलेक्शन मध्ये हे आले आणि यांनी ते लोकही काढून टाकला, तिथं माणसं पण नाही. पाण्याचा जर आज वास घेतला, आज कितीतरी घरं अशी की सगळी आपल्या त्या जारचे पाणी घेतात, कितीतरी घरं. का कोपरगावला स्वच्छ पाणी मिळू नये? हे सगळ्यांना आपल्याला आता हा फार विचार बारकाईने करावा लागणार आहे. हे इलेक्शन जे आहे हे आपल्यासाठी आहे. आपण चांगली माणसं निवडून द्या. परागजी संधान यांना आपण भरभरून आपल्या भागातनं मतं द्या. त्यानंतर संतोष भाऊ शिंदे असतील, वैशालीताई वाजे असतील, यांना प्रचंड मतं द्या. आणि आपली जी काही कामं राहिलेली असतील, अंगणवाडी असतील, आदरणीय भैया साहेबांनी आपण जर बघितलं, विश्वासनामा जर आपल्या पाहण्यात आला असेल, वाचण्यात आला असेल, नसेल तर तो वाचा. भैया साहेबांनी एवढं सुंदर 5 वर्ष आमचं कोपरगाव कसं असेल याचे त्यांनी फार असं प्रिंट तयार केली. आणि त्या माध्यमातून आपण बघितलं, त्यांनी सांगितलं की नगरपालिकेच्या ज्या शाळा आहे, नगरपालिकेच्या अंगणवाड्या आहे, त्या मी सगळ्या हायटेक करणार आहे. आणि त्या शाळेमध्ये जे कोणी मुलं टाकतील त्यांना आम्ही 20% घरपट्टी माफ करणार आहे. हे विजन असलेलं नेता. त्याच पद्धतीने त्यांनी हे पण सांगितलं की जे कोणी जर शाळेत मुलं दाखल करतील त्यांना 50% आम्ही पाण्यामध्ये सवलत देऊ. हे फक्त सांगता आम्ही पाणी दिलं. काय पाणी दिलं? आजही तुम्ही जाऊन जर नगरपालिकेमध्ये माहिती घेतली तर 70, 72, 75 दिवस 365 दिवसात तुम्ही पाणी देता आणि आमच्याकडे 365 दिवसाची तुम्ही पट्टी घेता. ना झाडायला कोणी बाया येत, ना घंटी गाडी येत. काय भयानक परिस्थिती आज त्या नगरपालिकेची झालेली आहे. आणि मग त्यामध्ये जर त्यात सुधारणा करायची असेल तर आपल्या सर्वांना विनंती करतो, नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहे पराग संधान, त्याचप्रमाणे संतोष भाऊ शिंदे, वैशालीताई वाजे यांना प्रचंड मताने आपण निवडून द्या. हीच आपल्याला सर्वांना मी विनंती करतो. आणि आपले जे काही प्रश्न असतील, या भागातले गटारीचे प्रश्न असतील, बाकीचे जे काही प्रश्न राहिलेले असतील, निश्चित सांगतो भैया साहेबांच्या ताईच्या मार्गदर्शनाखाली संधान साहेब आणि सगळे नगरसेवक ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. एवढा एक शब्द मी आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद. एकदा कोपरगाव नगर परिषदेमध्ये आमची सत्ता येऊ द्या. तुम्हाला आम्ही दाखवतो का कोपरगाव सुशोभीकरण काय असतं म्हणून.
आम्ही कोपरगाव तुम्हाला बदलून दाखवू. आमच्याकडं विजन आहे. विवेक भैयांचं जर विजन आपण बघितलं, त्यांची अनेक ब्लूप्रिंट या ठिकाणी तयार आहे. फक्त मित्रांनो, आपण यंदा नगर अध्यक्ष आणि सर्व उमेदवार 30च्या 30 नगरपालिकेत पाठवा. कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी याची हमी तुम्हाला देतो मी. आणि एक आपल्या विश्वासनाम्यामध्ये तुम्हाला एक सांगतो मी, आपण आता सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी होणार आहे, तर त्या माध्यमातून त्यामध्ये ताईंनी आणि भैयांनी या ठिकाणी मंत्री महोदयांशी बोललेले, मुख्यमंत्री साहेबांनाही त्यांनी सांगितलेलं आहे का आपण गोदावरी नदीच्या काठी या ठिकाणी एक घाट बनवून सुशोभीकरण करा, त्या ठिकाणी बोटिंग वगैरे चालू करा आणि कोपरगाव शहराला एक नवीन काहीतरी व्यवसाय या ठिकाणी खुला होईल. त्या ठिकाणी खाऊगल्ली वगैरे बरेचसे प्लॅनिंग भैयांच्या डोक्यात आहे, आमच्या डोक्यात आहे आणि ते या ठिकाणी डेव्हलप करण्याचं काम आम्ही पुढच्या 5 वर्षात या ठिकाणी करणार आहोत. म्हणून आपल्या भागातील ज्या समस्या असतील, मला 100% माहिती आहे, शहराच्या थोड्या लांब हा भाग येतो, म्हणून अनेक अडचणी या भागात असतील, रस्त्याचे असतील, गटारीचे असतील आणि बरेचसे असतील अडचणी, तर त्या सर्व सोडवण्याचे काम हे दोन्ही नगरसेवक आपले या ठिकाणी करणार आहे, असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय कोपरगाव. आज सगळ्यांना कल्पना आहे, सगळे शहरभर एकच वातावरण आहे नगरपालिकेचे इलेक्शन. परंतु प्रामुख्याने मला आपलं सगळ्यांचं कौतुक आहे, खूप मोठ्या संख्येने आपण इथं आला. समस्या सगळ्या काही सुटल्या नाही. मी सगळं अभ्यास केला, आपल्या परिसरात खूप काही अडचणी आहेत, परंतु त्यासाठी आपल्याला चांगली माणसं, धावपळ करणारी, धडपडणारी निवडून द्यायची आहे. आजच्या या आपल्या कॉर्नर सभेसाठी प्रामुख्याने आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांनी अतिशय पोटतिडकीने आपल्या प्रभागाबद्दलचे अडचणी मांडल्या, ते बाबासाहेब भाऊ जगताप, तसेच आमच्याबरोबर आलेले शरदनाना थोरात, केशवराव पवार साहेब, ज्यांनी या प्रभागात बरीचशी कामं केली, ते विजयराव भाऊ वाजे, ज्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली, ते निसारबाई, धर्माजी आव्हाड, जगदीश भाऊ मोरे, संदीप चोळके, एकनाथजी चव्हाण, अनिल भाऊ गिरमे, गंगाधर वाघमारे, बाळासाहेब भाऊ गीते, बाळासाहेब भाऊ सोळसे, मुक्तारबाई पठाण, सुभाषराव भोन, सुरेश चव्हाण, हाजी जाफीरभाई, हाजी रशीदभाई, युनुसभाई, बरेचसे इथले काही ग्रामस्थ, जे प्रमुख कार्यकर्ते आणि उपस्थित, विशेषतः महिला भगिनी खूप मोठ्या संख्येने आहे. मतदार बंधू भगिनींनो, बाबासाहेब जगताप भाऊंनी खूप चांगलं मांडणी केली. प्रश्न खूप आहे आणि बरेचसे जे विजू भाऊंनी सोडवले त्याच्याही बद्दल आदर व्यक्त केला. परंतु खरोखर सांगते, आजचे आपले जे उमेदवार आहे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग भाऊ, तरुण, तडफदार, धडाडीचे, धावपळ करणारे, असे एक सामान्य माणसाच्या प्रश्नाची जाणीव असणारे उमेदवार आहे. आणि त्याच्यामुळे आपला परिसर हा संजीवनी परिवार आम्ही मानतो, कारण संजीवनीला लागून आपण आहोत, त्यामुळे आपण परिवारातली मंडळी आहोत सगळी. आणि म्हणून हाकेच्या अंतरावर असलेला आपल्याला उमेदवार आहे. नगरसेवकाचे उमेदवार विजू भाऊ, ताई, दोघांकडून आपल्याला कामं करून घ्यायची आहे. आणि शिंदे भाऊ आहेत आणि पराग भाऊ सुद्धा जपे हॉस्पिटल समोरच राहिला आहे. त्याच्यामुळे जसं समोरचा उमेदवार सांगतो, मी रोजचं 200 किलोमीटर आपल्या महाराष्ट्रभर फिरत असतो, लई मोठ्या पदावर आहे, आपल्याला लई मोठ्या पदाचा माणूसही नाही लागत, आपल्या गल्लीतले प्रश्न सोडवायचे. त्यांनी परवा सांगितलं, मी मोठी कामं करणार आहे. आपल्या लोकांची कामं, आपल्याकडे घंटागाडी येत नाही, कचरा उचलणारी, झाडूवाली, आपल्या गटारीचे काही प्रश्न आहेत, पाणी व्यवस्थापन नीट नाही, आपले प्रश्न छोटे, कारण आपण सामान्य माणसं आहोत. आणि नगरसेवक असाच असावा, की माझं म्हणणं आहे, दिवसातनं निदान एक सकाळचा, दर 2 दिवसांनी एक चक्कर आपल्या वॉर्डमध्ये फिरलं पाहिजे आपण, कारण तरच आपल्याला नागरिकांच्या समस्या कळणार. या अंबिका नगर परिसरामध्ये नव्यानं आता घरं होत आहेत, काही प्रश्न खूप आहे आणि आपल्याला ते तातडीने सोडवायचे असेल तर आपल्या हक्काची माणसं आपल्याला पाहिजे. आणि हक्काची माणसं आणि काम करणारं सरकार, केंद्रात सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं कमळ, राज्यात सरकार आहे, मुख्यमंत्री कमळाचे आहेत, भाजपचे आहेत. परवा बघितलं आपण की आपल्या संपूर्ण नगर जिल्ह्यात नगरपालिकेला फक्त कोपरगावला सभा मिळाली. आपण भाग्यवान आहोत. सीएम साहेब काय म्हणाले, तुम्ही मला मत द्या, माझ्याकडून काम करून द्या. मागच्या वेळी आपण चुकलात असंही म्हणाले आणि आता जर आपण चुकलात तर 5 वर्ष भोगावं लागेल असंही वाक्य बोलले.
कारण त्यांना कल्पना आहे. मी त्यांच्याकडून 5 वर्ष भांडून कामं घेऊन येत होती, निधी घेऊन येत होते आणि त्याच्यानंतर 400-500 मतांनी मलाही थांबावं लागलं. सिटिंग सीट म्हणून आपल्याला आमदारांना, सगळ्यांनी आमदारांना निवडून दिलं, मतदान भरपूर केलं, कारण लाडक्या बहिणी आमच्या सरकारच्या झाल्या होत्या आणि ती योजना मुख्यमंत्र्यांची आहे, हेही लक्षात घ्या. मुख्यमंत्री आपल्या पाठीशी होते आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना सहकार्य केलं, आधार दिला आणि म्हणून आपण सगळ्यांनी आमदारालाही मतदान केलं. आता आमदाराला मतदान करून झालं, आता आपलं हक्काचं मत आपल्याला आपल्या नगराध्यक्षाला द्यायचं हे लक्षात घ्या सगळ्यांना. आणि म्हणून मला एकच आपल्याला सांगायचंय, आमदार राजकारणात मी नंतर झाले, पण मी आधी महिला बचत गट चळवळीत काम केलं. ताई माझ्याबरोबर आपण सगळ्या होतात, इथल्या महिला, खूप महिला भगिनी बचत गटात माझ्याबरोबर बैठका केल्या आम्ही. आता टेबल आहे, खुर्ची आहे, याच्यापेक्षा आम्ही खालीच बसून बैठका केलेल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचं छोट्या छोट्या अडचणी काय असतात याच्या मला जाणीव आहे. कारण निंदणाऱ्या खुरपणाऱ्या महिलेला बँकेची ओळख करून देणं, सही शिकवणं, इतकं छोटे छोटे कामं माझ्याकडून झालेले. आणि म्हणून आमच्या साळुंके मावशी आहे, त्यांच्या आयुष्यात जे संकट आले ते ऐकलं तरी अंगावर काटा येतो. एकाच वेळी कुटुंबातली 3 माणसं पण मावशी सक्षमपणे उभ्या राहिल्या, भक्कमपणे त्यांनी परिवारातल्या प्रश्न सोडवले, नातीचे लग्न केले. म्हणजे खूप मोठा मी त्यांच्याकडे बघितलं की माझ्या असं भरून येतं मला की एक हिंमत असलेली स्त्री. आणि त्यावेळी मावशींना खरोखर त्यांना म्हणजे बँक माहित नव्हती. बचत गटाचे पहिले पैसे सुरुवातीला आल्यावर मावशी म्हणे पदराखाली झाकून मी घेऊन चालले, कोणी घेईल का काय, एवढी रक्कमच माझ्या आयुष्यात मी पाहिली नव्हती म्हणले. आणि त्याच्यानंतर म्हशी घेतल्या, गाय घेतल्या, गुरं घेतली, दुधाचा व्यवसाय केला. तर असे छोट्या छोट्या व्यक्तीच्या आयुष्यात मला काहीतरी आनंदाचे क्षण देता आले. आणि त्या अंबिकानगरच्या खूप महिला बचत गट चळवळीमध्ये माझ्या सोबत राहिल्या, संजीवनी परिवारात राहिल्या सगळ्या, आणि संपूर्ण तालुक्यात खूप मोठी चळवळ ही उभी राहिली. आणि म्हणून आमचा परिवार सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणं असेल, युवकांना हाताला रोजगार देणं असेल. विवेक भैयांनी एक मोठा कार्यक्रम घेतला होता नोकरीचा महोत्सव म्हणून. तिथं बऱ्याच जण युवकांनी आपले ऍप्लिकेशन केले, बऱ्याच जणांना जॉब मिळाले. आपल्याकडे इथं कॉल सेंटर आहे, ग्रामीण भागातलं पहिलं कॉल सेंटर संजीवनीत आहे, हजारो मुलं काम करतात. क्लस्टर आहे, महिला तिथं काम करतात. आणि त्याचबरोबर ही सामाजिक सेवा म्हणून आपल्याकडे अँब्युलन्स, दवाखान्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, मोठ्या आजारासाठी आपण आणू शकतो, कागदपत्र करतो आपण, जातीचे दाखले, रेशन कार्ड, सगळी कामं आपल्या ऑफिस मधून होतात. कधी जा तुम्ही गुरुद्वारासमोर कोपरगावला, आपल्या ऑफिसमध्ये सामान्य माणसं जातात. अदरवाईज शासकीय लोक आपल्या कागदपत्र असे हातात घेऊन असे ठेवून देतात बऱ्याचदा. परंतु आपली यंत्रणा आहे ती स्वतंत्र यंत्रणा आहे. दवाखान्यासाठी स्वतंत्र माणसं नेमलीत, कागदपत्रासाठी स्वतंत्र आहे, बचत गटासाठी स्वतंत्र आहे, मुख्यमंत्र्यांकडून आरोग्यासाठी, दवाखान्यासाठी, मोठ्या मोठ्या आजार जर असेल तर त्याच्यासाठी मदत स्वतंत्र आहे. अगदी कालच एक खडकीतलं उदाहरण, रात्रीच्या 2:30-3ला एका महिलेच्या डिलिव्हरीसाठी गाडी पाहिजे आणि तातडीने आपली अँब्युलन्स गेली आणि सुखरूपपणे बाळ आणि बाळंतीण व्यवस्थित राहिले. तर म्हणजे जन्मापासून तर अगदी दुर्दैवाने काही घटना घडली तर स्मशानभूमीपर्यंत नेणारी सुद्धा गाडी आपल्या व्यवस्थेने दिलेली आहे. फिरता दवाखाना आपला आहे, स्वतंत्र संजीवनी उद्योग समूहाचा फिरता दवाखाना आहे. फिरत्या दवाखान्यातला जो डॉक्टर आहे ते डॉक्टर सोनवणे, ते सुद्धा माझ्या महिला बचत गटातल्या महिलेचा मुलगा आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे की त्या माऊलींनी कष्ट केले, बचत गटात स्वतःचे 4 पैसे जमा केले, इतर महिलांचेही गट केले आणि मुलाला तिने डॉक्टर केलं. तर असा आमचा स्वभाव आहे. आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की आपले प्रश्न खूप आहेत, सोडायचे आहे, पण हक्काचा माणूस आपल्याला पाहिजे, हाकेच्या अंतरावरचा माणूस पाहिजे. यांना आम्ही हक्काने रागवू शकतो. तुमचा आम्हाला जरी फोन आला तर मी विजय भाऊंना हक्काने रागवू शकते, वैशालीला हक्काने रागवू शकते, पराग भाऊंना आम्ही बोलू शकतो. तर अशी माणसं आपल्याकडे आज उमेदवार म्हणून आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आपल्या परिसरातले प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राचं जे सरकार आहे, राज्याचं जे सरकार आहे, तेच आपलं नगरपालिकेतला नगराध्यक्ष असला पाहिजे. मागच्या वेळी मी आमदार ज्यावेळी होते त्यावेळी खालचे नगरसेवक आपले आणि नगराध्यक्ष दुसरा, रोज उठून मला टीका आणि माझ्यावरच मी निधी आणून सुद्धा मी फक्त शिवायच ऐकल्या, अशी माझी अवस्था झालेली होती. तर राजकारणात खूप टीका होत असतात महिला म्हणून काम करताना, त्या सगळ्यांनी सोसल्या. निधी मी आणत होते आणि टीका ही मलाच ऐकावं लागत होती.
तर अशी परिस्थिती होते. म्हणून कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मागच्यासारखी चूक करू नका. नगराध्यक्ष हक्काचा असला पाहिजे. नगराध्यक्ष सगळे कामं करणार आहे आपले, नगरसेवक सांगणार आणि नगराध्यक्ष करणार. आणि म्हणून आपले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. केंद्र सरकारमध्ये सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे म्हणून आयुष्यमान भारत योजना आहे. आपल्याकडे इथं दवाखाना आहे. डॉक्टर आपलं भाऊ म्हणाले तसं की डॉक्टर माझ्या आईचा दवाखाना हक्काने होतो, तर दवाखान्याच्या सगळ्या तपासण्या फ्री होतात. त्यामुळे आयुष्यमान भारत योजना खूप मोठी योजना आहे, जनसामान्यांना आरोग्याला आधार देणारी. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेचे पैसे अनेकांना उपलब्ध झाले की ज्यांना घर बांधायचे, तर पंतप्रधान आवास योजनेचे काही लाभार्थी आहेत, लाडकी बहीणचे लाभार्थी आहेत आणि खूप सगळ्या काही योजना आहेत. हर घर जल योजना आहे. तर अशा योजनांचा बेनिफिट आपल्याला निश्चित मिळवायचा आहे. आणि समोरचं उमेदवाराबद्दल मगाशी बोलले, मी जास्त बोलणार नाही, कारण माझ्या प्रभागातले 2 सीट द्या, माझी बायको द्या, अजून 1 जण द्या, आणि मग माझं काही नाही भैया. तुम्ही भैयाकडून सगळी माहिती ऐकून घेतली शहरभराची आणि दुसऱ्या दिवशी पाटील खंजीर खुपसून समोर गेले. असा विश्वासघात करणारा माणूस, भरोशाचा माणूस नाही, अशी प्रतिभा असलेली व्यक्ती आज समोर उभी आहे. मी मुद्दाम आपल्याला सांगते, कारण आम्ही या प्रक्रियेतून गेलो. हे सगळं चर्चा होऊन आपण उमेदवार ठरवण्याचं चालू असताना त्यांना विश्वासात घेतलं, तरी सुद्धा कुणाचाही शब्द न पाळणाऱ्या माणसांवर आपण निश्चित विश्वास ठेवू नका. एवढंच या निमित्ताने मी सांगेल. आपले प्रश्न काही सोडवलेले आहेत, काही राहिलेले आहेत. विजू भाऊ आपल्याला सविस्तररित्या बैठकीमध्ये सांगतील, परंतु आज संधी आली चांगल्या माणसांना निवडून देण्याची. मुख्यमंत्र्यांचा आपण एक सन्मान ठेवला पाहिजे की जिल्ह्यातून ते आपल्याचकडे आले, कोपरगावकडे आम्ही आवाज दिला, मुख्यमंत्री आमच्या आवाजाला धावून आले. तर लाडक्या बहिणीने विश्वास ठेवा आपल्या सरकारवर. उद्या अजून कोण उपमुख्यमंत्री यायचे ते भाषण करताना सांगतील तिजोरी आहे माझ्याकडे, अर्थमंत्री आहे मी, परंतु शेवटी मालक तिजोरीचा मुख्यमंत्री असतो. आणि मुख्यमंत्र्यांनी डिझाईन केलेली योजना आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार. जिथे जिथे ज्या ज्या राज्यात आहे तिथे लाडकी बहीण, लाडली बहीण, याच्यात मध्य प्रदेशामध्ये सुद्धा ही योजना आहे. आणि म्हणून या योजनेमध्ये का मदत केली महिला भगिनींना, का केली? जसं बचत गट चळवळीत मी पाहिलं की बाई माणूस एक पैसा हिशोब ठेवते, प्रपंचालाच कारणी लावते. तिच्याकडे असलेल्या पैशाला 4 वाटा नाही. मी कायम पुरुष माणसांची माफी मागून सांगते, आपल्या खिशातल्या पैशाला 4 वाटा आहेत, पण आमच्या माता भगिनींचे पैसे हे सत्कारणी लेकरा बाळासाठी प्रपंचाला लागतात. अनेकांनी बचत गट चळवळीतून सावरलेलं आहे कुटुंब. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच अर्थाने त्या लाडक्या बहिणींना मदत झाली तर निश्चित प्रपंचाला होईल. आणि म्हणून ही योजना अतिशय चांगली आहे. तर आपल्याला त्यांनी बहीण म्हटलं तर आपलंही तेवढं, आपणही त्यांना हक्काने आपला नगराध्यक्ष निवडून दिला तर तिथे आपली नोंद होईल की मी कोपरगावलाच जिल्ह्यात सभा घेतली, त्याच्यात आमचाही मान राहील, आम्हालाही हक्काने काही कामं तुमच्यासाठी घेऊन येता येईल. शेवटी हे करोडो रुपयाची कामं आहे, याला रक्कम लागते, निधी लागतो. आणि हा निधी आम्हाला कधी नाक राहील त्यांच्याकडे जायचं, तर तुम्ही आपला नगराध्यक्ष जास्त मतं देऊन चांगल्या पद्धतीने निवडून दिला तर मला काहीतरी त्यांच्या समोर पदर पसरून 4 पैसे तुमच्यासाठी मागता येईल सरकारच्या तिजोरीतून. तर म्हणून आपले विकास कामं आपल्याला करायचे आहे. सगळ्या स्वर्गीय कोल्हे साहेबांचं एक आहे सांगणं, तेव्हापासून आम्ही त्यांच्या विचारांनी काम करत आहोत. सगळ्या जाती धर्मांना, सगळ्या समाजाला सोबत घेऊन आपल्याला जेवढं दीन, दलित, आदिवासी, सामान्य माणसाचे प्रश्न सोडवता येईल तेवढे सोडवता आले पाहिजे. म्हणून आज विवेक भैयांची धडपड आहे. तरुण युवकांसाठी मला काही करता येईल का म्हणून धडपड आहे. आज संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमुळं आपल्या अनेक परिसरातले मुलं मुली शिकले. माझ्या ड्रायव्हरची मुलगी, आमच्याकडे कामगारांच्या काही मुलं मुली आहेत, अगदी 12-12, 13-13 लाखाचे पॅकेज आहे की इतक्या चांगल्या मुली शिकल्या, त्यामुळे त्यांची लग्न चांगल्या ठिकाणी झाली, आज त्या नोकरी करत आहेत. ही शिक्षणाची गंगा स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या मुळे आपल्या परिसराला मिळाली. आज या बाजारपेठेत सुद्धा संजीवनी उद्योग समूहामुळेच खूप फायदा होतोय.
आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की कोल्हे परिवारावर विश्वास ठेवा, आपले उमेदवार जे दिले त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि केंद्रात जे सरकार आहे, राज्यात जे सरकार आहे, तेच सरकार जर का आपल्या नगरपालिकेत आपण आणलं तरच खऱ्या अर्थाने आपला विकास होणार आहे. आणि म्हणून विनंती आहे, भूलथापांना बळी पडू नका. एक एक मत महत्वाचं आहे. आपलंच नाही तर कोपरगाव शहरात आपल्या ओळखीचे नातेवाईक, पाहुणे, रावळे, सोयरे, ढायरे सगळ्यांना सांगा की कमळ, कमळ आणि कमळ. कमळावर लक्ष्मी उभी असते. मावशी बरोबर आहे ना? मावशीकडून मी खूप शिकले. तर अशी परिस्थिती आहे. म्हणून आपले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपले पराग उमदा तरुण आहे, धडपडणारा मुलगा आहे, त्यांना आपण नगराध्यक्ष पदाचं आपलं मत आणि ताई आणि शिंदे भाऊंना आपलं मत कमळ या चिन्हावर बटन दाबून द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.